सगळे झिरो झाले पुढचे प्रीमियम, इकडचे पुढचे प्रीमियम सगळे झिरो झाले. एक्सपायरीच्या दिवशी ओटीएम प्रीमियम झिरो होतात. म्हणजे ओटीएम मध्ये काहीच व्हॅल्यू राहत नसते शिल्लक, कारण त्याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू नसते. लक्षात, हा जे तुम्हाला एक्सपायरी पण होती योगायोगाने आणि तुम्हाला बघायला पण मिळालं. 83 285 याच्यात आपण ऑप्शन चेन ला सुरुवात करताना गुगलवर जायचं आणि ऑप्शन चेन टाकायची. तर तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलला पण निफ्टीवर गेले निफ्टीचे ऑप्शन चेन येते, बँक निफ्टीवर गेले बँक निफ्टीचं ऑप्शन चेन येते, प्रत्येकाचे ऑप्शन चेन एक असते त्याच्यामध्ये. बघा इथे निफ्टीला मी जर क्लिक केलं तर निफ्टी नेक्स्ट 50 आहे, निफ्टी आहे, बँक निफ्टी आणि मिड कॅप निफ्टी. मला जे पाहिजे ते दिसेल मला. म्हणजे बँक निफ्टी केलं तर बँक निफ्टीच्या आकडे स्ट्राईक प्राईस दिसेल. आल्या का बँक निफ्टी स्ट्राईक प्राईस? तर आपण निफ्टी बघू, आज एक्सपायर झालेली होती त्याच्यामध्ये बघू. त्याच्यानंतर निफ्टीमध्ये किती कंपन्या सांगितल्या मी तुम्हाला, किती कंपन्या असतात निफ्टीमध्ये? कंपन्या किती असतात? टॉपच्या कंपन्या किती असतात निफ्टीमध्ये? 50 कंपन्या असतात. त्या कंपनीचं जर तुम्हाला ठराविक कंपनीचं जर स्ट्राईक प्राईस जरी निफ्टीची स्ट्राईक प्राईस, पण मला वाटलं मला टाटा मोटरचा कॉल घ्यायचा किंवा टाटा मोटरचा फूट घ्यायचा. जसं आज प्रियंका मॅडम मी मारुतीचा घेतला होता कॉल, त्यांनी मारुतीचा कॉल घेतला होता पुढच्या महिन्याच्या एक्सपायरीचा. निफ्टीतल्या इथं कंपनी जातात बघा, ए पासून येतात, ए पासून एबीसीडी नुसार सगळं दिसतंय. एबीसीडी नुसार तर झायडस लाईफ सायन्सेस पर्यंत त्या याच्यातल्या 50 महत्वाच्या कंपनी याचं सुद्धा तुम्ही ऑप्शन देऊ शकता. आता उदाहरणार्थ आपण त्यांनी जर घेतलं तेच घेऊ आपण मारुती. बघा मारुती जर मी मारुती टाकलं सगळे मारुतीच्या स्ट्राईक प्राईस येतील. 14,800, 14,900, 15,000. पाचव्या दिवशी विसर्जन करतात. आपल्याकडे कसं असतं, ज्या दिवशी कंपनीचा घ्यायचा त्या कंपनीचा घेऊ शकतो आपण. पण आपल्याकडे याची एक्सपायरी काय असते? मंथली असते बरं. 3, 4, 5 त्याला आपलं विसर्जन होईल. विकली एक्सपायरी नसते. कशाला? स्टॉकला. मग मला प्रॉब्लेम झाला ना, तर त्याला महिन्याची, 2 महिन्याची, 3 महिन्याची, 3 महिन्याची एक्सपायरी बघू आता. महालक्ष्मी आले का 3 महिने? इथं बघा, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आले का? काय त्याला सकाळी जायचं 3 महिन्याची एक्सपायरी आहे. पावरची आहे ऑक्टोबर, म्हणजे त्याला मंथली एक्सपायरी. प्रॉब्लेम आठवड्याची एक्सपायरी म्हणजे तुम्ही महिन्याभर ठेवू शकता. तुमचा व्ह्यू जर असेल मारुतीचा शेअर सुद्धा 16,000 ला जाणार, 17,000 ला जाणार, तुम्ही ठेवू शकता. तुमचा जर चांगला असेल बाबा, तुम्हाला खाली जर काही दिसलं पॅटर्न मोठ्या टाइम फ्रेमवरती तर बिनधास्त ठेवू शकता तुम्ही. तुम्ही त्याला करू शकता. शेवटच्या आठवड्यात मात्र याला टाइम किती जास्त लागतो, त्याच्यामुळे पोझिशन घेताना सुरुवातीचे 8 दिवस सोडून आणि शेवटचे 8 दिवस सोडून मधल्या 15 दिवसामध्ये ट्रेडिंग करायचं स्टॉक ऑप्शन मध्ये. सुरुवातीचे 8 दिवस का नाही करायचं? त्याचे प्रीमियम जास्त असतात. शेवटच्या 8 दिवस का नाही करायचं? त्यात प्रीमियम डिके जास्त होतो. मधल्या 15 दिवसामध्ये तुम्हाला प्रीमियम पण व्यवस्थित मिळतात, ट्रेडिंग पण चांगल्या प्रकारे होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर सिम्बॉल म्हणजे तुम्ही ठराविक कंपनीचा तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. त्याच्यासाठी या कंपन्या आहेत एबीसीडी पासून. ठीक आहे. नंतर त्याचा स्ट्राईक प्राईज आहे. तुम्हाला समजा 15,000च बघायचा आहे मारुतीचा, तर तुम्ही इथं फक्त 15,000च टाकायचा. इथं 15,000 टाकलं, फक्त 15,000च दिसेल तुम्हाला टाका. आला का फक्त 15,000चा? ऑगस्ट आणि सप्टेंबर, बस. बाकी सगळे आकडे गायब झाले. दिसतंय का? म्हणजे 2च आकडे आले. 15,000 टाकले 15,000. आपल्याला जर निफ्टीचं जर समजा ठराविक स्ट्राईक प्राईस बघायची, समजा आपला स्ट्राईक प्राईस बघायची 25,000, तर 25,500 बघायची. तर 25,500 येणार. आणि 25,500 ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर तेवढंच आलं याच्यामध्ये. दुसरं आलेलं नाही डाटा. हा पूर्ण मार्केटचा डाटा आहे. याच्यानुसार मार्केट चालतं. याच्यानुसार मार्केट चालतं. तर याचं पण कॉम्बिनेशन आपल्याला आपल्या टेक्निकल अनालिसिस सोबत करावं लागतं. हे बघितल्याशिवाय ट्रेड करायचा नाही शक्यतो ऑप्शन मध्ये. समजेल तुम्हाला. आता आपण एक एक गोष्ट बघू. ठीक आहे. हा डाटा दर
तुमचं झालं 2 ते 2.5 सांगा मिनिटाला तुम्ही रिफ्रेश कधी करायचा. होईल. किती 2 ते 2.5 मिनिटाला रिफ्रेशचं बटन, हे बटन दाबलं ना तर रिफ्रेश होऊन जातो. आणि याला बटन दाबलं तर रिफ्रेश होते. इथे रिफ्रेशचं बटन बघा, किती वाजता ऐकलाय? आलं किंवा राईट क्लिक करायची आणि रिलोड केलं तरी चालतं. रिलोड केलं तरी पण ते रिफ्रेश होऊन जातं. दर 2 मिनिटाला हे करायचं. मोबाईलला करायची गरज नाही. मोबाईलला ऑटोमॅटिक आपले हालत असतात. तर तुम्ही जर पीसीवर असाल किंवा लॅपटॉप असेल तुमच्याकडे तर तुम्हाला हे करावंच लागेल. मग ते हां हे आकडे हालत नाही त्याच्यावरती. हे वेबसाईटचे आकडे चेंज नाही होत. ते 2 मिनिटाला बघावं लागतं तुम्हाला. 1.5 मिनिटाला 2 मिनिटाला बघावं लागतं. तसं मोबाईलवर तुमचे आकडे डायरेक्ट चेंज होतात. मोबाईलला पण ऑप्शन चेंज अशी दिसते तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती. आता याच्यामध्ये 4 गोष्टीमध्ये काय की तुम्ही कोणतं कॉन्ट्रॅक्ट बघायचं आहे. निफ्टीचं बघायचं आहे, बँक निफ्टी, फिन निफ्टी, काय बघायचं याच्यापैकी ते दिलेलं आहे तुम्हाला. 5 इंडेक्स इथे कारण हे एनएससीचे आहेत आणि बँकेक्स आणि सेन्सेक्स हे बीएससीचे इंडेक्स आहेत. ते याच्यामध्ये येत नाही. दुसरी गोष्ट सिम्बॉल आहे. सिम्बॉल म्हणजे कंपन्या, ज्या कंपन्या बघायच्या त्या कंपन्या. त्याचं इथं एक्सपायरी डेट आहे. आता निफ्टी घेतल्यामुळं इथं याचे एवढ्या एक्सपायरी आल्या. पुढची 2 सप्टेंबरला आहे, पुढची 9 सप्टेंबरला आहे, नंतर 16 सप्टेंबरला आहे, नंतर 23 सप्टेंबरला आहे. त्या सप्टेंबर, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर एवढ्या. नंतर डिसेंबर, मार्च ह्याचं काही येणार नाही. हे 3 महिन्यानंतर ह्या पुढे चेंज होतील. या पुढं ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर नाही चालायचे, मग डिसेंबर आला डायरेक्ट. कारण 3 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट असतात. ज्यावेळेस हा महिना कट होईल तर पुढचा महिन्याच्यामध्ये ॲड होतात. म्हणजे विकली एक्सपायरी आहे. 2, 9, 16, 23, 30 नंतर आठवड्याची एक्सपायरी आहे याच्यामध्ये. ठीक आहे. नंतर इथे स्ट्राईक प्राईस तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला. ठराविक स्ट्राईक प्राईस पाहिजे असेल ठराविक स्ट्राईक प्राईसचं सुद्धा आपल्याला ऑप्शन चेंज बघता येते. आता याच्यामध्ये डाव्या बाजूला काय लिहिलंय इथं वाचा बरं. काय लिहिलंय? कॉल लिहिलंय. आणि उजव्या बाजूला काय लिहिलंय? पुट लिहिलेलं आहे. उजव्या बाजूला काय लिहिलंय? पुट लिहिलंय. तर डाव्या बाजूला 10 कॉलम आहेत, उजव्या बाजूला पण 10 कॉलम आहेत. पहिले इथं बघा काय लिहिलंय? ओ आय आहे का? ओ आय कॉलमध्ये काय येतं? ओ आय. पुटमध्ये आहे तिथं ओ आय आहे का? आहे ना. कॉलमध्ये चेंज इन ओ आहे इथं 2 नंबरला. इकडून 2 नंबरला पुटमध्ये चेंज इन ओ आहे. बरोबर. इथं व्हॉल्यूम आहे, इथं पण व्हॉल्यूम आहे. इथं आय व्ही आहे, इथं आय व्ही आहे. इथं एल टी पी आहे, इथं एल टी पी आहे. इथे चेंज आहे, इथं चेंज आहे. इथं बीड क्वांटिटी आहे, इथे बीड क्वांटिटी. इथे बीड आहे, इथे बीड आहे. इथं आस्क आहे, इथं आस्क आहे. इथं आस्क क्वांटिटी, इथं आस्क क्वांटिटी. म्हणजे जसं डाव्या बाजूला जसे कॉलम आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 तसे सेम कॉलम उजव्या बाजूला आहे. हे बनवलंच एकदम भारी बनवलंय त्याने. आणि मध्ये काय आहे तुमची स्ट्राईक प्राईस आलेली. आपण जे ऑप्शन बाय करायचे त्याची स्ट्राईक प्राईस इथं आलेली आहे. आता तुमच्या मोबाईलवर तुम्हाला फक्त ओ आय आणि व्हॉल्यूम आणि नंतर स्ट्राईक प्राईस दिसते. ह्या बाजूला पण ओ आय, व्हॉल्यूम आणि स्ट्राईक प्राईस तीनच गोष्टी दिसतात तुम्हाला मोबाईलवर. तुम्हाला एवढं बारीक दिसणार नाही त्याच्यामध्ये. हे दिसणार मला वाटतं ओ आय, व्हॉल्यूम आणि एल टी पी दिसते है ना. हा एल टी पी दिसते. आणि इकडे पण ओ आय, व्हॉल्यूम, एल टी पी. याच्यामध्ये चेंज वगैरे आय व्ही वगैरे काही दिसत नाही तुमच्या मोबाईलला. तर आपण एक एक गोष्ट आता समजून घेऊ. ओ आय म्हणजे ओपन इंटरेस्ट. ओ आय म्हणजे काय? ओपन इंटरेस्ट. हे कुठंच लिहिलेलं नाही, हे लिहून भेटणार पण नाही. माझ्याकडे पण लिहिलेलं नाही. तुम्हाला जसं लिहिता येईल तसं लिहून घ्यायचं. हे ऑप्शन चेंज आपण लिहिलेलं नाहीये. ओ आय म्हणजे काय? ओपन इंटरेस्ट. चेंज इन ओ आय म्हणजे ओपन इंटरेस्ट मध्ये किती चेंज होणार आहे ते दाखवणारी संख्या. चेंज इन ओ आय. व्हॉल्यूम म्हणजे काय? व्हॉल्यूम म्हणजे एक बायर अधिक एक सेलर बरोबर व्हॉल्यूम. व्हॉल्यूमची व्याख्या करतात. म्हणजे याच्यामध्ये बायर आणि सेलरचं प्रमाण किती आहे हे दाखवणारी संख्या म्हणजे व्हॉल्यूम. नंतर आय व्ही. आय व्ही म्हणजे इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी. इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी म्हणजे मार्केट किती खालीवर होणार आहे, किती वर जाणार आहे, किती खाली येणार. म्हणजे काय स्पीड असणार आहे मार्केटचा, खाली जाणार वर येण्याचा तो काय स्पीड आहे. व्हॉलॅटिलिटी किती असणार.
अस्थिरता, तर त्याला म्हणायचं आय व्ही. LTP म्हणजे लास्ट ट्रेडेड प्राइस, ही या स्ट्राईक प्राइसची शेवटची किंमत किती, त्याला LTP असं म्हणायचं. 24,450चा शेवटची प्राइस होती 50 रुपये, की नाही, त्याची प्राइस आहे, म्हणजे आपण प्रीमियम म्हणतो त्याला. ठीक आहे. LTP म्हणजे काय, आपण जो बाय करतो तो प्रीमियम आहे, याला गुणले लॉट साईज बरोबर आपल्या तेवढं कॅपिटल लागतं. तर चेंज म्हणजे याच्यामध्ये किती चेंज झालं आहे ते, याच्यामध्ये किती चेंज झालंय, तर याच्यामध्ये 239.50 चेंज झालेला आहे. त्याच्यामध्ये त्या 239.50, याचा अर्थ हे 289 रुपयाला असले ऑप्शन सुरुवातीला. कमी एवढं मायनस झालंय नाही, चेंज झालंय तेवढं. बीड क्वांटिटी आणि बीड म्हणजे बोली लावणं. बीड म्हणजे काय, बोली लावणं. बीड क्वांटिटी म्हणजे तुम्हाला किती क्वांटिटीची बोली लावायची ती गोष्ट. आस्क म्हणजे थोडक्यात हा बीड म्हणजे कोण आहे, हा घेणार आहे, आणि आस्क म्हणजे देणार आहे. तुमच्या मोबाईलवरती तुम्ही जर एखाद्या ऑप्शनला किंवा शेअर्सला क्लिक केलं तर तुम्हाला तिथं आस्क आणि बीड येतं, किंवा बायर आणि सेलर येतं. असे प्राइस येतात दोन बघा, 5 आकडे येतात, 5 हिरवे 5 लाल आकडे येतात. डाव्या बाजूला हिरवे, उजव्या बाजूला लाल आकडे येतात. ते म्हणजे बीड आणि आस्क क्वांटिटी तुमची. आता इथं हा माणूस किंवा इथं बीड क्वांटिटीमध्ये 2700 किंवा इथं 600 आहेत, समजा 600 क्वांटिटी आहे, 75 गुणले 600 एवढे लॉट समजा. हां, म्हणजे किती, 6 लॉट, 8 लॉट, 600 भागिले 75 म्हणजे 8 लॉट. 8 लॉट इथं घेणारा तयार आहे. किती रुपयाने मागतोय तो, 50 रुपये 80 पैशाने दे मला, मी 8 लॉट घेतो. त्या व्यक्तीचं काय म्हणणं आहे, एखाद्याचं आपण पण असू नाही तर कदाचित आपण पण ऑर्डर लिमिट ऑर्डर घ्या सगळ्या. इथं घेणारा म्हणतो मी 600 क्वांटिटी घेतो म्हणजे 8 लॉट घेतो, परंतु 50 रुपये 80 पैशाने त्यांनी बोली लावलेली आहे. देणारा म्हणतो माझ्याकडे 2025 आहेत, परंतु मी 50 रुपये 90 पैशांनी देईन. किती पैशाचा फरक आहे, 10 पैशाचा फरक आहे. 10 पैसे झटकन ऑर्डर एक्झिट होते. ऑप्शन आलं तर मी 5-10 पैसे आलं ना, ही ऑर्डर लवकर एक्झिट होईल. ऑर्डर लगेच मिळेल ना 5-10 पैसे इकडे तिकडे गेल्यावर. आता वर बघा, इथं 1860 रुपयाला हा तयार आहे. एक मिनिट, याच्या खालची घेऊ आपण, ही घेऊ जरा, ते 225 घ्यायचे त्याला, बरोबर. 225 म्हणजे 4-5 लॉट काय असेल ते, आहे की नाही. 4 लॉटचे मला वाटतं 300 होतात, 3 लॉट म्हणजे 225. 3 लॉट घेण्यासाठी हा व्यक्ती तयार आहे. तो म्हणतो मला 1832 रुपयांनी द्या. हा किती रुपयांनी मग घ्या म्हणतोय, 1864 रुपयांनी. याच्यामध्ये 32 रुपयाचा फरक आहे. ते ऑर्डर एक्झिट होईल का लवकर, नाही होणार. जरी झाली तर एक तर याला 32 रुपयाचा प्रॉफिट होणार, नाही तर याला 32 रुपयाचा लॉस होणार. कारण एकाच वेळेस 32 पॉईंटनी वाढणार ते मार्केट. किती पॉईंट डिफरन्स आहे मध्ये, 32 पॉईंटचा. कारण खाली तिथं फक्त 10 पैसे डिफरन्स आहे, तर तिथं काहीच वाटणार नाही. ही लिक्विडिटी याच्यामध्ये, या ऑप्शनला काय, याला लिक्विडिटी म्हणतात याला. ही लिक्विडिटी आहे की नाही, झटपट व्यवहार होऊ शकतो, पण हा व्यवहार होईल का लवकर, हा होणार नाही लवकर व्यवहार. सेम उजव्या बाजूला पण पुढचं पण तसंच आहे. डावीकडे जसं आहे तर उजव्या बाजूला सुद्धा आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय, इथपर्यंत समजलंय का. आता डिटेलमध्ये समजलं इथपर्यंत. हो सर, हो सर. ओके, आता थोडं डिटेलमध्ये. या ठिकाणी पिवळा कलर आहे, दिसतोय थोडा फिक्कट पिवळा आहे. ओके, फिक्कट पिवळ्या कलरच्या समोरच्या बाजूला ज्या स्ट्राईक प्राइस असतात ह्या इन द मनी असतात कॉलसाठी.
पिवळ्या कलरच्या समोरच्या ज्या स्ट्राईक प्राइस असतात त्या काय असतात इन द मनी. आणि ह्या पांढऱ्या कलरच्या समोरच्या ज्या प्राइस असतात खाली पांढरा कलर आहे त्या काय असतात सगळ्या आउट द मनी असतात. राईट ना. पिवळ्या कलर समोरच्या कोणत्या इन द मनी, पांढऱ्या समोरच्या आउट द मनी. मग मला सांगा इथं पुट साठी इथं कलर आहे मग पुट साठी ह्या काय झाल्या इन द मनी होतील. हा या काय होतील आउट द मनी होतील. म्हणून या बघा हे सगळे 0-0 होत गेले. झाले 0 इकडचे पुढचे. हा म्हणजे आपण अगोदर शिकलो होतो ते असं फिजिकली की आपण टाईप करून शिकलो होतो ATM OTM ITM. तुम्हाला सांगितलं कॉलचे ज्या ITM असतात त्या पुटसाठी OTM होतात आणि कॉल साईडच्या OTM या पुटसाठी ITM होतात. आपण हे तिथं बघितलेलं आहे. आपण टाईप करून जे बघितलं होतं शीटवरती तर ते पिवळ्या कलर समोरच्या ITM, पांढऱ्या कलर समोरच्या OTM कॉलसाठी. पुटसाठी काय ज्या ठिकाणी कलर आहे त्याच्या समोरच्या ITM आणि पांढऱ्या कलर मधल्या OTM हे झालं पुटसाठी. आलं लक्षात. नेक्स्ट स्टेप OI म्हणजे ओपन इंटरेस्ट. ओपन इंटरेस्ट म्हणजे ह्या ऑर्डर आणखी क्लोज झालेल्या नाहीत. त्या मार्केटमध्ये कशा ऑर्डर आणखी ओपन आहेत. त्या ऑर्डर क्लोज झाल्यात का नाही झाल्या. त्या ऑर्डर मार्केटमध्ये ओपन आहेत. आता ह्या ऑर्डर कोणाच्या आहेत तर ह्या आहेत कॉल सेलरचे. तिथं कोण आहे कॉलचा कप्पा आहे ना ते कॉल सेलर आहे तिथं. आता कॉल सेलरला आपल्याला एक लॉट सेल करायला किती रुपये लागतात. एक लॉट सेल करायला ₹2.25 लाख लागतात. बरोबर बरोबर की नाही. हेजिंग मध्ये कमी असतात पण हे प्युअर सेलिंग आहे ना यांची. आता हेजिंग मध्ये कमी असतात परंतु एक लॉट सेल करायला 2,04,000 किंवा 2,14,000 रुपये लागतात आपल्याला. मग तुम्ही गणित करा इथं 2,85,847 लॉट सेल केले. करा मोबाईलवरती कॅल्क्युलेटर करा. 2,85,847 लॉट आहे गुणिले 2,14,000 करा. बघा किती किती रुपये लागले. 2,85,847 गुणिले एक लॉटला किती लागतात 2,14,000 रुपये लागतात. करा 2,14,000 किती पैसे आले. हो एका लॉट साठी 2,14,000 लागतात. मग इथं किती लॉट सेल झालेत 2,85,000 लॉट सेल झाले. इथं सेल केलेत राईट केलेत लोकांनी रायटरनी ऑप्शन रायटरनी कॉल रायटरनी एवढे लॉट इथं राईट केलेले आहेत 2,85. त्यांनी प्रत्येक लॉटला 2,14 दिले असतील ना. हो 2,14 येस. मग करा 2,14 गुणिले 2,85,847 किती किती आली किंमत 2,85,847 गुणिले 2,14,000. हा वाचा किंमत किती आली. मोजायला पण अवघड वाटते ती अशी हा प्राइस आहे 61 काय नाही वाचताय. नाही वाचत असं कसं शिक्षकाला वाचत नाही असं कसं होईल. वाचा काहीतरी 611 कोटी. हा 71ला पाहू दे माझ्याकडे मोबाईल नाही एक मिनिट थांब मला मोबाईल पाहू द्यायचा. 61,171 कोटी 25,00,000 61,000 म्हणजे किती झाले 7 अरब. किती झाले 61 अरब रुपये आहे की नाही. हो 61 अरब रुपये लावले तिथं कशासाठी 24,500च्या एका स्ट्राईक प्राइस साठी लोकांनी किती लावले 61 अरब 61,000 कोटी म्हणजे 61 अरब झाले. हो
आणि एखादी बॅग आणि अजून तुम्हाला डबल बॅग आहे घ्यायची असतात. एअरपोर्ट आवाजच येत नव्हता माझा तुमच्यापर्यंत. चला हो बरोबर केली. हा इथं बघा 60,000 कोटी रुपये इथे लागले, 61,000. इकडे किती लागले? इकडे जवळपास 50,000 कोटी रुपये लागले. 40,000चा फरक आहे दोन्हीमध्ये, 85 आणि 43 मध्ये, आहे की नाही? इथे 50,000 कोटी उदाहरण बघतो आपण, इथे 60,000 कोटी रुपये लागलेत, आहे की नाही? मग ते लोक लॉस होऊ देतील का स्वतः? इकडे ये बरं. नाही होऊ देणार. तू आधी हे सगळं मग ते कॉल सेलर आहे. हे कोण आहेत? कॉल सेलर. एवढे लॉट सेल केलेले आहेत. म्हणजे यांच्या डोक्यात काय आहे? कॉल सेल आपण कधी करतो? काही नको मदत करू, जातो. कॉल सेल कधी करतो आपण? आपला व्ह्यू काय असतो? मी माझे कपडे काढून ठेवतो, तुम्ही तुमचे ठेवा. जास्त प्राइसला सेल करतो आपण. जास्त प्राइसला सेल करतो, पण कधी करतो? आपला व्ह्यू काय असतो मार्केटमध्ये? बुलिश असतो, बेरिश असतो? मार्केट वर जात असेल तर वर जात काय करतो आपण? कॉल बाय करतो का सेल करतो? बेरिश व्ह्यू असेल तर आपण सेल करतो. आपला व्ह्यू कसा पाहिजे? बेरिश. बेरिश असेल तर आपण सेल करतो कॉल. आता हा डाटा सगळा सेलरचा आहे, बायरचा काहीच नाही याच्यामध्ये रोल. म्हणजे मार्केटला कोण हँडल करतो? सगळे सेलरच्या हातामध्ये चालतं मार्केट. सगळं मार्केट सेलरच्या हातामध्ये आहे. यांचा व्ह्यू काय आहे मार्केटला? कुठं न्यायचंय? कुठं न्यायचं मार्केटला यांना? नाही, खाली न्यायचंय. खाली न्यायचं, वर न्यायचंय कॉल सेलरला? कॉल सेल कधी करतो आपण? खाली न्यायचंय. ज्यांच्या डोक्यामध्ये मार्केटला खाली न्यायचंय. फूड सेलरच्या डोक्यामध्ये काय आहे? मार्केटला कुठे घेऊन जायचंय? वर घेऊन जायचं, आहे की नाही? फूड सेल कधी करतो आपण? ज्यावेळेस आपला व्ह्यू बुलिश असेल त्यावेळेस. मग मला एक सांगा, आजची योगायोग वेगळा आहे थोडासा. 24,500 या किमतीला कॉल सेलर जास्त आहे का फूड सेलर जास्त आहे? कॉल सेलर जास्त आहे. कॉल सेलर जास्त आहे, बरोबर? हो.
त्याच्यामुळे मार्केट 24,500च्या खाली राहणार. आलं लक्षात? हो. आता तुम्ही जर सकाळी मार्केट पाहिलं असेल, सकाळी 6:30 पर्यंत होतं मार्केट, बरोबर ना? मार्केट दिलं होतं सकाळी, बघून घ्या. तिथं होतं 690ला आसपास मार्केट होतं, 698 म्हणजे 700 पर्यंत मार्केट होतं, बरोबर ना? तिथं सकाळची पहिली कॅन्डल 698 म्हणजे 24,700 पर्यंत मार्केट होतं. असं लाईव्ह मार्केट. आता 24,700 बघू आपण. 24,700ला किती ऑर्डर राईट झाले इथं? 98,155. आणि इकडे फूट किती राईट झाले? 31,830. कोणते जास्त आहेत? कॉल साईडचे जास्त आहे. कॉल साईडचे जास्त आहेत. म्हणजे मी मार्केटला कुठं आणलं, यांच्या डोक्यात काय मार्केटला कुठं न्यायचं? 700 खाली पासून खाली खाली न्यायचं. न्यायचं. आलं का 700 पासून खाली मार्केट? आलं का 700 पासून मार्केट खाली? हो. आलं खाली? आलं. आता पुढे मग मार्केट 600ला आलं, 650ला आलं. 650 किती राईट आहेत? तिथं 88,000 आहेत. तिकडे किती आहेत? 33,000 आहेत. म्हणजे कोणाचं पार्ट जड आहे इथं? कॉल सेलरचं जड आहे, बरोबर? तर लाईव्ह मार्केटमध्ये दिसतं बरं का तुम्हाला? मी आपली हालताना तुम्हाला दिसत लाईव्ह मार्केटमध्ये. तिथे यांचं पार्ट जड आहे, म्हणजे मार्केट कुठे येणार आणखी? 650च्या खाली येणार हे नक्की झालं, बरोबर का? तुम्हाला इथे जर आकडा जास्त दिसतोय कॉल सेलरचा, इकडं कमी दिसतोय, याचा अर्थ मार्केट 650 खाली येणार आहे. मग कशाला कॉल बाय करायचा आपण? कुठंच बाय केलं पाहिजे की नाही? हे सांगतो ना डाटा तुम्हाला, मार्केट खाली येणार आहे बाबा. डाटा सांगतोय तुम्हाला, मार्केट पुढे जाणार आहे खाली. इथे एवढे लोक बसलेत, एवढे ऑर्डर राईट झाले, तिथं यांच्या विरोधात मार्केट जाणार नाही. कुठंच बाय करायला पाहिजे आपण, कशाला कॉल बाय करत बसली तुम्ही? आहे की नाही? हो. आता पुढे 24,600. हॅलो 1,75,000 ऑर्डर. इकडे हॅलो किती आहेत? शब्द सांगा ना. हा? शब्द सांगा ना पुढं. ओके, परत एकदा सांगतो. हा. ध्यान बंद करा, तिकडे कान आहे, त्याला डोळे असे जड पाशी यायला लागले. ओके, नाही उघडले की उघडले. असं नाही होत, नाही बघा. 24,700ला मार्केट होतं सकाळी. हा, चार्ट बघून घ्या. कितीला आहे मार्केट? 700. बरोबर. हो. 24,700.55 मार्केटचा 702.65 आहे, इथं बघून घ्या. एक हाय बघा, हाय 702.65. ओके. आता 24,700ला मार्केट आहे, परंतु डाटा काय होता सकाळी 24,700ला? 98,155 ऑर्डर राईट झाले, कॉल रायटरने केले होते. 98,155 लॉट त्यांनी काय केले? सेल केले. कशाचे? कॉलचे, या स्ट्राईक प्राईसचे. फुटवाल्याने किती केले? फक्त 31,830. भारी कोण याच्यामध्ये? कॉल रायटर आहेत का फुट रायटर आहेत? कॉल रायटर. कॉल रायटर जास्त म्हटलं मार्केट कुठे येणार? 700 वरून खाली येणार. खाली येणार ना, मार्केटला खाली ना. हो. कॉल रायटर पण व्ह्यू बेट असल्यानंतर ह्या लोकांचं पण आणि यांच्यापेक्षा हे लोक कसे झाले? ऑर्डर किती जास्त आहेत, कॉल जास्त ऑर्डर आहेत. याचा अर्थ समजला पाहिजे, आपला मार्केट 24,700च्या खाली राहणार आहे. लक्षात. जर इथं 98 पेक्षा जास्त ऑर्डर इथं असत्या तर मार्केट 700च्या वर गेलं असतं. 98,000 पेक्षा जास्त जर मार्केट इथं जास्त ऑर्डर राईट केल्या असत्या तर मार्केट कुठे गेलं असतं? 24,700च्या वर राहिलं असतं. हो. 700 वरून मार्केट कुठं आलं? 650ला, बरोबर. ह्या ऑड किमतीला हे नसतं. जे राऊंड फिगरची किमती त्या खूप सपोर्ट रेशनचं स्ट्रॉंग काम करतात. नंतर मार्केट इथं बघा 98,88ला, इथं पण 88. इकडे किती आहे? 33. म्हणजे कमीच आहेत का नाही फुटवाले इकडं? हो. म्हणजे हो. कॉल मार्केटला खाली लोटल्यानंतर मी थेट 600ला आणलं मार्केट, बरोबर. हो. 600ला आणलं. एक मिनिट काहीतरी झालं.
हा, त्यांनी इथं 600 पर्यंत आणलं मार्केट. 600ला पुन्हा जास्त ऑर्डर राईट झाल्या, 1.65 इकडं 54,000. त्यांनी मार्केट 550ला आणलं. 550ला इकडे 73,000 आणि इकडे 1,38,000. कोणते भारी अजून पण? कॉल रायटर. मार्केट पुट साईडला येणार. आता 500 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 2,17,000 बघा बरं. 2,00,000 चेंज झाला डाटा. 17,939. चेंज झाला डाटा, चेंज झाला बरं का. मग अशी काहीतरी वेगळा होता ना. मग डाटा आता काहीतरी वेगळा होता. 2,45,000. हा, इथं 85,000 होता, इकडे 43,000 होता. बरोबर. आता रिअल डाटा 2,17,000 आहे. किती येतं? 2,17,000 कॉल साईडला. पुट साईडला किती आहे? 2,18,000. 18,000. आता कोणतं जास्त सांगा बरं मला. आता साईडवेज राहील मार्केट. मार्केट साईडवेज राहील, डिफरन्स जास्त साईडवेज नाही. राहील. आता इथं डिफरन्स जास्त नाहीये, म्हणजे 24,500 जवळ मार्केट काय होणार? साईडवेज राहणार. आणि याच्यापेक्षा थोडेसे जास्त आहेत लोक इथं, थोड्या ऑर्डर जास्त, त्याच्यामुळे 500च्या वर क्लोजिंग झालं. जरा ठेवा. 500च्या वर का क्लोज झालं? तर इथं थोड्या ऑर्डर जास्त आहे याच्या तुलनेमध्ये. 17 आणि 18 म्हणजे 1,000 ऑर्डरचा फरक आहे. तसं 533 दाखवतोय आपल्याकडचं क्लोजिंग. दिसतंय की इथं कॅन्डल कितीला क्लोज झाली? 533ला. म्हणजे 500च्या वरती क्लोज झालंय मार्केट. कारण इथं 1,000 ऑर्डर जास्त आहे, जास्त डिफरन्स नाहीये. 1,000 लॉट एक्झिट व्हायला काही वेळ लागत नाही. आपल्यासारखे लोक 100 लॉट ट्रेडिंग करतात, 50-100. आपल्याकडचे लेडीज 50-100 लॉट ट्रेडिंग करतात. असे किती करोड आहेत त्यात भारतामध्ये, किती लोक आहेत. तर त्याच्यामुळे मार्केट 24,500ला काय झालं? मार्केट येऊन तिथं साईडवेज राहिलं मार्केट बराच वेळ. नंतर त्यांनी वरची मुवमेंट दिली. इथं पण बघा 24,550ला पण साईडवेज राहिले मार्केट. दिसतंय का? हो. आलं लक्षात? हे ओआय लक्षात आला? कसा चेक करायचा? हो सर. आता एक सांगतो मी, तर बँक निफ्टी लावतो. मी पण नाही घेतला बँक निफ्टीकडं. बँक निफ्टी इंडेक्स ओके. कितीला आहे? 53,894. बरोबर. 53,894ला बँक निफ्टी. आपण काय करू? बँक निफ्टीचे ऑप्शन चेन ओपन करू. सांगा 53,894ला मार्केट काय? कशामुळे बँक निफ्टी 53,894ला आहे? म्हणजे 820ला आहे तशी. इथं बघून घ्या वरती. 800च्या वरती कशामुळे? 53,820च्या वर क्लोज झाली ना बँक निफ्टी. समजतंय का? डाटा जास्त आहे थोडा. 72,173. हो 76,173. प्रमोद आहे का? हा आहे. समजतंय का सांगितलेलं? हो सर, एकदम व्यवस्थित समजतं. पुट साईडला काय आहे? पुट साईडला पुट रायटर किती आहेत? 76,173 आहेत. आणि कॉल रायटर किती आहेत? फक्त 34,000 आहे. कोण जास्त इथं? पुट फूड रायटर. रायटर. हा, म्हणजे पुट रायटर म्हणजे मार्केट कुठं जाणार? वर जाणार. वर कशाच्या वर जाणार. जाणार मार्केट? 53,800 वर जाणार. म्हणून बँक निफ्टी 53,894ला गेलेली आहे. आलं लक्षात? त्याच्यानुसार चालतं इकडे सगळं. आता निफ्टीच घ्यायचं का बँक निफ्टी घ्यायचं? निफ्टी घ्यायचं. तुमच्या हिशोबाने काही प्रॉब्लेम नाही. सगळेच एक्सपायर झालेले राहतात, त्यामुळे मला काही अडचण नाही. ठीक आहे. आता इथं 800. इथं बघा कितीला क्लोज झाली निफ्टी? 820ला.
बरोबर. 800ची प्राइस काय किती राहिली बघा बरं. 20 रुपये राहिले शिल्लक. राहिले 20 रुपये शिल्लक कमी राहिले. त्याची पुढे 20 पॉईंट नाही हे झाली ती. म्हणजे 20 रुपयाची इंट्रेन्सिक व्हॅल्यू शिल्लक राहिली. 721 रुपयाचा तिच्यामध्ये टाइम डिके झाला. किती रुपयाचा? 721.7. 721 गुणिले 3 30चा लॉट याचे. तर 721चा टाइम डिके त्याच्यामध्ये झालेला आहे. आता समजलंय ओपन इंटरेस्ट. पहिली गोष्ट समजली ओआय. आता दुसरी गोष्ट महत्वाची आहे त्याच्यामध्ये निफ्टीमध्येच बघा काय होईल म्हणजे लक्ष देऊन जाईल. या लोकांच्या डोक्यात काय 24-500 वाल्याच्या डोक्यात काय मार्केटला कुठं जाऊ द्यायचं नाही. फुटवाल्याच्या डोक्यात काय मार्केटला खाली जाऊ द्यायचं नाही. 24,500च्या खाली जाऊ द्यायचं नाही. म्हणजे ते जास्त राईट झाले बरोबर. 1000 इकडे थोडे कमी आहे. त्याच्यामुळे मार्केट 24,500च्या वरती आहे. थोडस 0.9 आहे की नाही. 10 पॉईंट वरती. मग अशी कोणती ठिकाण आहे मार्केटमध्ये जिथून मार्केट वर जातं. कोणता पॉईंट असतो असं जिथून मार्केट वर जातं काय म्हणतो आपण त्याला? सपोर्ट. सपोर्ट म्हणजे यातून तुम्हाला समजतं का सपोर्ट कुठे आहे मार्केटचा. आपण नेहमी तर मारतोच ते स्विंग पॉईंटच्या रेषा. याच्यावरून पण समजतं तुम्हाला की मार्केटचा सपोर्ट कोणत्या ठिकाणी आहे आणि हा जर कुठला तर मार्केट कुठपर्यंत येऊ शकतं त्याच्यावर समजतं ना. आता हा 24,500 सपोर्ट आहे. मग आपण रेजिस्टन्स बघायला पाहिजे. रेजिस्टन्स म्हणजे कोणत्या बाजूला बघणार तुम्ही? कॉल साइड. कॉल साईडच्या पुढच्या प्राइस बघायची. हो आहे की नाही. 24,500 मार्केट वर जाणार आहे. मग कुठपर्यंत जाणार आहे? 24,550 किती 1,38,000 बरोबर. इकडे या बाजूला किती या साईडला 73,000. म्हणजे मार्केट 500 पासून 550ला जाऊ शकतं बरोबर. 550च्या वर जाणार नाही कारण इथं 1,38,000 आहे. इकडं ह्या इकडच्या बाजूला इकडे किती 73,000 म्हणजे दुप्पट लोक इथं बसलेत. दुप्पट इथं सेल केलेत ना. याचा अर्थ 550 पर्यंत मार्केट जाऊ शकतं. 550ला मार्केट गेलं रे गेलं आणि हे आकडे असेच राहिले तर 550 शार्प खाली मुवमेंट येणार. पुन्हा मार्केट खाली येणार. म्हणजे हा झाला रेजिस्टन्स. त्याच्या पुढचा रेजिस्टन्स 1,65,000. त्याच्यापेक्षा जास्त बसलेत कमीत कमी पुढे जाऊन. इकडे किती बसले 54,000 फक्त. म्हणजे आज 600 त्याच्या पुढचा रेजिस्टन्स झाला. आलं लक्षात. पण समजा 500 वरून जर मार्केट खाली आलं. आता पुढचं बघितलं आपण 500 वरून जर मार्केट इकडे जर 1,000 ऑर्डर पेक्षा जास्त लोक वाढले 1,000 जास्त नाही आहेत है की नाही. इथं 18,000 इथं 17,000 इथं जर झाले 2.25 लाख तर आता मार्केट कोणत्या बाजूला जाईल? खालच्या बाजूला. इथं 2.25 लाख रुपये 2.25 लाख ऑर्डर राईट झाले समजा कॉल राईट झाले. मार्केट कुठं जाईल? खाली. कुठं जाईल मार्केट? मार्केट खाली जाईल. खाली जाईल. खाली कुठपर्यंत जाईल ते बघावं लागेल तुम्हाला. खालचं कुठपर्यंत जाईल आता. म्हणजे हा झाला तुमचा रेजिस्टन्स. आता 24,500 काय झाला रेजिस्टन्स झाला. आता खाली कुठपर्यंत जाईल हे तुम्हाला माहिती पाहिजे ना. मार्केट टार्गेट समजलं तुम्हाला मार्केटचं. 2.18 तसंच राहिला. 2.18 असंच आहे समजा. इथं कमी झाली उलट. इथं 2.25 झाले असं गृहीत धरलं आपण. आता मार्केट खाली कुठपर्यंत जाईल ते बघायचं आहे आपल्याला. खाली 500च्या खाली जाईल ना मार्केट आता. मग 450 बघा किती 450ला 94,000. 94,000 इकडे किती आहेत फक्त 16,000. हा म्हणजे जास्तीत जास्त 450 पर्यंत मार्केट खाली येईल. आता ह्या बाजूने बघा इकडे आकडे स्ट्रॉंग आहेत सगळे दिसत आहे का. हे सगळे स्ट्रॉंग आकडे इकडे वीक आहेत आकडे सगळे. म्हणजे हे खालचे सगळे सपोर्ट आहेत इकडे. काय झाले याच्यामधला सगळ्यात मोठा सपोर्ट कोणता आहे निफ्टीला सांगा बरं तुम्हाला. निफ्टीला सगळ्यात मोठा स्ट्रॉंग सपोर्ट कोणता आहे? सांगू हा 24,000.
24,000 हा सगळ्यात स्ट्रॉंग सपोर्ट आहे बँक निफ्टीला. सॉरी 24,000 हा सपोर्ट सगळ्यात स्ट्रॉंग आहे. बिकॉज या ठिकाणी 1,05,000 23 स्लॉट पुट रायटरने राईट केलेले आहे. त्याच्या बदल्यात फक्त 4,000. म्हणजे मार्केट जरी 500 खाली आलं 500 पॉईंट 500 पॉईंट खाली येणार नाही, पण लोकांनी पोझिशन राईट करून ठेवल्या 1,05,000. म्हणजे याच्या खाली मार्केट जाऊच शकत नाही. अलग झाला. आता आपण काय करतो, हा 24,000चा कॉल किंवा पुट बाय करतो आहे की नाही, ज्याची किंमत असते 20 रुपये. राईट रेडी नाहीये ते, हे राईट रेडी नाहीये. पैसे का कमवतात इथं आपण, आपल्याकडे याची किंमत असते 24,000च्या कॉलची किंमत किती असेल, समजा 30-40 रुपयाची असेल. आपल्याकडे असं 1,000, 2,000, 4,000, 5,000 रुपये. आपण 40 रुपयावाला बाय करतो आहे की नाही. आणि शेवटी काय होतं, 40 रुपयावाला ते झाले. शेवटी त्याचे किती राहिले शिल्लक? 5 पैसे. 5 पैसे. मग तुम्ही 40 रुपये खाल्ले का नाही यांनी? हो. त्याच्यासाठी येऊन बसलेत ना ते. त्यांना माहिती लोक येडे आहेत, हे 24,000 घेणार आहेत लोक 500 पॉईंट पुढे, त्यांच्याकडे पैसे कमी आहेत. आणि आपण तेच करतो, त्यांना जे पाहिजे तेच आपण करतो. त्यांना ठेवा, आपण कमी पैशामध्ये ट्रेडिंग करायला जातो आणि मग काय होतं, पैसे आपले कमी राहतात, 0 होऊन जातात पैसे आणि सगळे पैसे एक हातात. म्हणून तर या स्ट्राईक प्राईज असतात, ह्या जास्त राईट केल्या असतात. आता 25,000 बघू इथं. मला सांगा, सध्या 500 पॉईंट पुढे पाठीमागे बघितला, 500 पॉईंट पुढे बघू. 25,000 किती राईट येतो? 1,41,000. सगळ्यात मोठा आकडा की नाही याच्यामधला. 24,600 आहे कसं, 24,600 हा जर सोडला तर डायरेक्ट 1,41,000 25,000ला राईट केलेला आहे. कॉल राईट म्हणजे 25,000च्या वर मार्केट जाऊ द्यायचं नाही. 3 दिवस झाले मार्केट 25,000 पर्यंत जात, तिथून खाली येते. बघताय का तुम्ही? हो. तेव्हा 25,000 गेलं, तिथे गेलं होतं की नाही मार्केट. 25 तारखेला जाऊ दिलं का वर 25,000च्या वर 22 पॉईंट गेलं, पुन्हा मार्केट काय झालं, खाली आलं. पुन्हा 25,000कडे चाललं होतं, 983 पर्यंत गेलं होतं मार्केट. 2 वेळ झाल्या. इथं पण बघा, इथं 25,000 पर्यंत गेलं होतं, इथं 25 पर्यंत गेलं होतं मार्केट या आठवड्यामध्ये. जाऊ दिलं 25,000च्या वर इथं त्यांनी लवकर मार्केटला. 18 तारखेपासून 18, 19, 20 3 दिवस मार्केटला 25,000च्या वर जाऊ दिलं नाही. कारण तिथं कॉल सेलर जास्त होते, म्हणून ते मार्केट 25,000 पर्यंत त्याच्यावर जाऊ शकलेलं नाही. ते 10-20 पॉईंट इकडे तिकडे होत असतं, तो भाग वेगळा आहे. ते फसवतं मार्केट, त्यासाठी असते ते. एक्झॅक्ट ते पण काढतात आपलं, किती पॉईंट वर झाले किती पॉईंट खाली, त्याचे पण काही कॅल्क्युलेशन आहे. ते कॅल्क्युलेशन तुम्ही जर बघितले तर तुम्हाला बरोबर समजेल की 25,008 वरूनच मार्केट खाली येणार आहे, 25,019 वरूनच मार्केट खाली आहे, हे तिथपर्यंत काढता येतं. म्हणजे डोक्याला तेवढं ताण द्यावं लागतो. मग ते तुम्ही हेच करत नाही, ते कधी करायचे, त्याचे पण गणित आहेत. असा एक 25,000 केलं म्हणजे 25,000 डायरेक्ट रिव्हर्स होईल मार्केट. 25,022 ला गेलं, पण तिथून 22 वरून खाली आलं. आता लोकांना वाटलं 25,000च्या वर गेलं, लोकांनी कॉल बाय केला 25,000चा, मार्केट लगेच धसकन आलं खाली. काय खेळ तुम्ही त्याला, डाटा तिकडे त्याच्या बाजूने आहे ना मार्केटचा डाटा सांगतो 25,000च्या खाली राहणार आहे मार्केट. इथं जरी तुम्हाला 25,000च्या वर दिसत असलं मार्केट, तर डाटा काय सांगतो, इथं जरी 25,022 ला गेलं ना, डाटा काय सांगत होता, मार्केट 25,000च्या खाली राहणार आहे. तुम्ही हे बघून ट्रेड करायचा त्याच्या वर झाले गेले म्हणून. क्लोजिंग दिली का नाही दिली, क्लोजिंग डोजी बनली दिसते का, वर गेलो होतं डोजी बनली आणि मार्केट खाली आणले सेलरने पुन्हा. तिथून मार्केट खाली का आजपर्यंत खालीच आहे मार्केट. हा ऑप्शन घेऊन बघतो. झाल्यानंतर आता तो डाटा आपल्याला रिफ्रेश करायचा आहे, तर आपण रिफ्रेश करायचं सर याला.
2 मिनिटांनी रिफ्रेश करायचे बघा, इथं बटन आहे दिसतंय की हो हो तिथं रिफ्रेश नाव दिसतंय, दिसलं हो सर हो. तिथं करायचं नाही तर मग ह्याला राईट क्लिक करायची आणि रिलोड करायचं. याला रिलोड केलं तर हा रिफ्रेश होऊन जातो डाटा, आपली चेंज होतं ऑटोमॅटिक. पण त्याला मोबाईलवर करायला गरज नाही, मोबाईलवरती ते ऑटोमॅटिक दिसतं त्याला. म्हणजे पीसी वगैरे वापरतात ते त्यांच्यासाठी 1-1.5 मिनिटाला 2 मिनिटाला करत राहायचं. तुम्ही बसले डाटा घे भरोशावर आकडे व्हायची चेंज तुमच्या तोपर्यंत, कारण ऑर्डर टाकणार काढणार लोक असतात ना भरपूर याच्यामध्ये. आलं लक्षात ओपन इंटरेस्ट, त्याच्यावर सपोर्ट रेशन कसे ओळखायचे, काय समजलं? हो सर समजलं. क्लिअर इथपर्यंत प्रमोद, कृष्णा? हो सर. हा खूप महत्वाचा विषय आहे ऑप्शन चेंज. मार्केट बदल सगळं समजतं इथं. हे प्रत्येक कंपनीचं पण आहे. आता दुसरा पार्ट आहे चेंज इन ओपन इंटरेस्ट. चेंज इन ओपन इंटरेस्ट याचा अर्थ ह्या ओपन इंटरेस्ट मध्ये एक तर 2,03,219 लॉट वाढणार किंवा कमी होणार. ते आपण नाही सांगू शकत वाढणार का कमी होणार, परंतु एवढेच लॉट आहे तिथं, एक तर वाढू शकतात, यातले काही इकडे जाऊ शकतात किंवा इथे राहू शकतात जागेवर. इकडं पण तसंच, इकडं 1,13,000 आहे, हे ते ऍड होतील किंवा इकडं कमी होतील. सध्या ते थांबलेले, यांच्यात जायचं की नाही जायचं ते निर्णय घेत आहे सध्या. जर यांच्यात गेले त्यांची संख्या वाढेल, आहे का नाही? जर बाहेर पडले याच्यातले काही तर ती येऊन जाते. त्याला म्हणतो चेंज इन ओपन इंटरेस्ट. त्याच्यामध्ये किती चेंज होणार आहे, होऊ शकतो, तर हे आकडे दाखवणारा हा घटक आहे चेंज इन ओपन इंटरेस्ट. नंतर तिसरा कॉलम आहे तो म्हणतो व्हॉल्यूम. 1,66,06,968 लोक ट्रेडर्स आहेत इथं. हे ट्रेडर्स आहेत, हा हे लॉट नाही आहेत. एवढे लोक इंटरेस्टेड आहेत कॉल बाय करण्यासाठी. आणि पुट साठी किती आहेत? 3,28,00,000. बघा बरं, इथे किती लोक आहेत? 1,66,00,000. इथे किती लोक आहेत? 3,28,00,000. कोणती संख्या जास्त आहे? पुट बायची संख्या जास्त आहे. मार्केट त्याच्यामुळे कुठला आलेलं आहे. आलं त्याला. व्हॉल्यूम म्हणजे देणारा घेणाऱ्याची संख्या. बरेचसे लोक व्हॉल्यूम वरून सुद्धा म्हणजे ऑप्शन चेन म्हणजे ओआय न बघता व्हॉल्यूम वरून पण कॅल्क्युलेशन करतात. पण आपण शक्यतो ओआय बघायचा, व्हॉल्यूमचं काही घेणं नसतं. व्हॉल्यूम मध्ये काय आपण 1000 नोट आता एक्झिट करू शकतो, 1000 नोट तुमची दुसरी ऑर्डर टाकू शकतो. त्यामुळे हे आकडे फास्ट बदलतात. सर या चेंज इन ओआय मुळे काही अंदाज चुकतात का आपले? चुकत नाही आपले, पण हा बदल पण येतला आकडा चेंज इन ओआय मध्ये जर ऍड झाले तर हा आकडा वाढणार येतला. हो याच्यात कमी झालं तर हा आकडा वाढणार. बरोबर सर. पुढचं पण सेम आहे तसं. पुढचे पण कमी आहे. हो सर. आता पुढे थोडस खाली येऊ आपण. ह्या कॉलम कडे इथं डॅश आहे, इथं म्हणून आपण खाली येऊ. इथं आय व्ही आय व्ही म्हणजे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी. मार्केट किती व्होलॅटाईल राहणार आहे, म्हणजे किती फास्ट वर जाणार किंवा खाली येणार, किती स्पीड, त्याचा स्पीड काय असणार आहे ते दाखवणारा घटक म्हणजे आय व्ही. आता आय व्ही किती असल्यानंतर मार्केटमध्ये काय होतं हे तुम्हाला माहिती पाहिजे, है की नाही? आय व्ही जर 15च्या वर असेल आणि मार्केट बुलिश असेल तर आपण कॉल बाय करायचा का पुट बाय करायचा हे माहिती पाहिजे. आय व्ही 25च्या वर असेल तर आपण काय करायचं, 38च्या वर असेल तर काय करायचं, 21च्या खाली असेल तर काय करायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. तिथे एक्सपायर झाल्यामुळे पाठीमागा दाखवत नाही, इथं पण पुढे बघा. इथं बघा आय व्ही किती, इथं 18 आहे. तिकडे किती आय व्ही, किती आय व्ही इथं 53 आहे की नाही, 53. इकडे किती आहे व्ही, 18. पुट साईडला आय व्ही जास्त आहे, कॉल साईडला आय व्ही कमी. अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे हे पण महत्वाचं ऑप्शन मध्ये. त्याच्यासाठी आय व्हीच्या काही लेवल आहेत महत्वाच्या, आय व्हीच्या लेवल महत्वाच्या आहेत.
बुलिश मार्केटमध्ये आयव्ही किती असलं पाहिजे तर आपण बाय करायचं, बेरिश मध्ये किती असेल तर आपण बाय करायचं, किंवा जास्त असेल तर आपण काय करायचं. शक्यतो आयव्ही जास्त असल्यानंतर कोणताही ऑप्शन बाय करायचं नाही. आयव्ही जास्त असेल तर ऑप्शनचा प्रीमियम वाढलेला असतो. आयव्ही जास्त असेल तर काय असतो ऑप्शनचा प्रीमियम. इथं बघा, जसं जसं आयव्ही वाढलाय तसं प्रीमियम काय झालेला आहे, वाढलाय का पुढचा. आयव्ही कमी असेल तर ऑप्शनचा प्रीमियम कमी असतो. मग आयव्ही जास्त असेल, प्रीमियम वाढलेला असेल तर याचा फायदा बायरला होणार का सेलरला होणार आहे. बायरला. सेलरला फायदा होईल याचा, प्रीमियम वाढलाय ना. मग हे काय करणार, प्रीमियम कमी करण्यासाठी व्हॉलॅटिलिटी कशी करणार, जास्त ठेवणार. व्हॉलॅटिलिटी काय होणार तुमची, जास्त होणार. मार्केट असं वर जाणार लगेच खाली येणार, वर जाणार खाली येणार. पण प्रीमियम मध्ये तेवढा फरक होतो का, नाही होत. प्रीमियम तिथंच जागेवर खेळत राहणार. मार्केटमध्ये कॅन्डल मोठे होतील पण प्रीमियम तुमचे जवळपास त्या प्रमाणात वाढत नाहीत. म्हणजे प्रीमियम काय होतात, मेल्ट होतात, बर्फाच्या गोळ्यासारखे. एटीएम ते झिरो झाले तर त्याच्यामुळे दाखवत येत नाही तुम्हाला. आता इथे 0.11 आहे, याचा उपयोग नाही, याचा नाही, त्याचा उपयोग नाही, एक्सपायर झालं नाही. नाही एवढं कमी नसतं एवढं कमी असतं. आयव्ही 10-12च्या आसपास असतो जनरली, 10-11. इथं बघा, इथं 38 आहे, इकडं 11 आहे या स्ट्राईक प्राईसचा. याचा अर्थ 500चा कॉल पुट सेल करणं परवडतो, कारण त्याच्या आयव्ही जास्त आहे. आयव्ही जास्त असेल, जर आयव्ही बुलिश मार्केटमध्ये 25 पेक्षा जास्त असेल किंवा 15 पेक्षा जास्त असेल तर तो ऑप्शन आपण सेल करायचा, बाय कधीही करायचा नाही. लिहून देईल मी तुम्हाला, आयव्हीचे लेवल आहे ते लिहून देईल मी तुम्हाला. ठीक आहे. आयव्ही जास्त असेल तर काय करायचंय, कमी असल्यावर काय करायचंय, किती असल्यानंतर काय करायचंय आणि किती कमी असल्यावर काय करायचं, हे सगळे ह्याची डिटेल्स तुम्हाला मी लिहून देईल. आज फक्त एवढं समजून घेऊ आपण. उद्या आपण आयव्ही घेणार आहेत आणि पीसीआर घेणार. उद्या शक्यता नाही व्हायची क्लास, परवा ऑप्शन. हा, आता हे एलटीपी इथपर्यंत समजलंय, इथपर्यंत अडचण आहे काही, 4 कॉलम समजलेत. समजलं. आता पुढे एलटीपी म्हणजे लास्ट ट्रेडेड प्राइस. या स्ट्राईक प्राइसचा हा प्रीमियम आहे. हा कितीला आहे शेवटचा, तो दाखवणारा घटक. म्हणजे आपण जर प्रीमियम भरतो ना, तो हा प्रीमियम आहे थोडक्यामध्ये. 24-4.5चा कॉलचा प्रीमियम 50 रुपये आणि 24-4.5चा पुटचा प्रीमियम आहे 5 पैसे. चेक करू शकता तुम्ही मोबाईलवर जाऊन तुमच्या, तेवढंच असणार. याच्यामध्ये 1 पैसाही इकडे तिकडे होणार नाही. ज्याला चेक करायचं चेक करून सांगा मला काही चेंज झालाय. 24-5.5चा असणार 49 रुपये, कारण 550 50 डिफरन्स म्हणून 49 रुपये. तर 50.90 आहे ना, ते किती आहे, 500.90 आहे. 550 वजा 500.90 बरोबर 49.10. येते का करून बघा, बरोबर येते का. तेवढाच राहणार, 1 पैसाही इकडे तिकडे होत नाही त्याच्यामुळे मार्केटमध्ये. थोडं खूप लांबची गोष्ट आहे. इथं पण 90 पैसेच राहिले, कारण 90 पैसे वर आहे मार्केट, फक्त 0.90 वर आहे म्हणून 90 पैसे राहिले. 91 पण नाही झाले. ह्या गोष्टी हे पहिले 0 होत होते, पण आता 1-2 वर्ष झाले हे काय झालंय, 5-5 पैसे दाखवतात, 5 पैसे 10 पैसे दाखवतात. ते टोटल 0 करता येत नाही, कारण इथं सुद्धा 5 पैशाला सुद्धा एवढे लॉट होते राईट केलेले. एवढे होते स्ट्राईक राईट, तेवढे पेंडिंग आहेत. ते लोक इथे झाले असतील नंतर मार्केटमधून, त्यांनी पुढची एक्सपायर राईट केली असेल उद्याची. आता तर ही ट्रेडिंग प्राइस आहे, ट्रेडेड प्राइस. आता चेंज म्हणजे काय, तर हा कॉल ऑप्शन सुरुवातीला 244 म्हणजे 245 रुपयाला असणार. मायनस झाला 244 आज. याचा अर्थ हा याच्यामध्ये असणार की नाही ऑलरेडी, म्हणजे हा चेंज झालाय, 244 रुपयांनी वजा झालाय. हा 244 रुपयांनी वजा झालाय. हा 31 रुपयांनी वाढलाय. किती रुपयांनी वाढला, 31 ने.
हा 31 ने वाढला का? हा 31 ने कमी व्हायला पाहिजे की नाही? हा 200 रुपयाने कमी झाला. म्हणजे 170 रुपयांनी एक्स्ट्रा खाल्ले आपले. समजतंय का? हा 31 ने वाढलाय म्हटल्यावर हा किती कमी व्हायला पाहिजे इकडचा? 31 नेच कमी व्हायला पाहिजे. हा कितीने कमी झालाय? 200 ने कमी झालाय जवळपास. म्हणजे 170 रुपयाचा टाइम देखील जास्त झाला. विचार करतोय का आपण कधी ऑप्शन बाय करताना? कॉल पुट बाय करताना बघतोय कधी आपण बारीक सारी गोष्टी त्या बघितल्याच पाहिजेत. बघायच्या त्या ऑप्शन तेवढं सोपं नाही तुम्ही म्हणता तेवढं. याच्यावर एकदा नजर फिरवायचीच. मी नेहमी स्क्रीनवर जर ट्रेडिंग करत असलो मी माझ्यासमोर चार्ट काय नव्हतं काय नव्हतं. हा कॅन्डल बघायची गरज नाही, फक्त एवढं बघितलं तरी समजते तुम्हाला काय होणार आहे मार्केटमध्ये. हा ठीक आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला सांगितलं मी इथं हा घेणार आहे, हा देणार आहे. हा म्हणतो माझ्याकडे 1800, मला 1800 क्वांटिटी पाहिजे, 100 रुपये 65 पैशांनी मी घेतो. हा म्हणतो मी 101 रुपयांनी देतो. 35 पैशाचा फरक आहे. म्हणजे त्या दोघांमध्ये ताळमेळ घालून द्यायचं काम आपला ब्रोकर करत असतो. त्याचे 20 रुपये आपण त्याला देतो. बायला 20 आणि सेलला 20 आहे की नाही. तर घेणाऱ्याची क्वांटिटी आणि घेणाऱ्याची प्राइस, देणाऱ्याची क्वांटिटी आणि देणाऱ्याची प्राइस. तुमच्यामध्ये बीड आणि आसका असं येतं बघा. तुम्ही मोबाईलवर जर गेले एखाद्या ऑप्शनला किंवा स्टॉकला तुम्ही जर बाय केलं, म्हणजे बाय करताना जर बघितलं ते डाव्या साईडला 5 प्राइस येतात, उजव्या साईडला 5 प्राइस येतात. झेरोदावर आसका आणि बीड येतं आणि मला वाटतं एंजलला बाय प्राइस आणि सेल प्राइस असं काहीतरी येतं त्याच्यामध्ये. तर हे त्या गोष्टी आहेत. जसं डावीकडे आहे तसंच उजवीकडे आहे. त्याच्यामध्ये काही चेंज नाही. आलं लक्षात इथपर्यंत? 2,17,000 आपण. हो सर. सर आज समजा चांगल्या पद्धतीनं खूप व्यवस्थित समजलं आणि आपण जर डीप स्टडी केलं तर न समजण्यासारखं नाहीये. तर मग समजा आमच्यासारखे बी खूप लोक आहेत ज्यांना ते समजू शकतं, तरी पण मग हे बाहेर इतके लॉस मध्ये का 99% वगैरे? होतच नाहीत ना लोक. लोक काय करतात? हिरवी कॅनल झाली का बाय करतात, कॉलम लांब कॅनल झाली का पुट बाय करतात. हे लोक डोक्यात आहे. हो. आणि मध्ये कुणी बघत नाही, शिकवलं की नाही मला माहित नाही. परंतु मी जे काही शिकलो बाहेर मार्केटमध्ये आतापर्यंत 8 वर्षामध्ये, तर ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीचा विचार करूनच आपण ऑप्शन बाय मध्ये हात घातला पाहिजे, तरच ऑप्शन मध्ये यशस्वी होऊ शकतं माणूस. ऑप्शनला जायचं बरोबर आहे सर. नाही तर विनाकारणच कॅन्डल्स लाल झाली. कॅन्डल लाल झाली ठीक आहे, मान्य कॅन्डल लाल झाली इथं, परंतु खाली कसं वर का नाही जाऊ शकत? ते फसवू शकते ना तुम्हाला कॅन्डल. किती येऊ हो. कुठपर्यंत येऊ शकते सांगते तुम्हाला मार्केट. आता 750 यायला पाहिजे होतं, 800च्या आसपास यायला पाहिजे होतं, पण काय झालं इथूनच वर फिरलं. त्यावेळेस 750 एका वेळेला असणार आहे ना. 750 तिकडे जास्त लोक असतील कदाचित. ते बघायला पाहिजे आपण. त्यावेळेस मी हे पोझिशन घेतल्यानंतर मी 2-2 मिनिटाला मोबाईलवर चेक करत असतोय काय बदलतंय का. आणि जर आपल्या विरोधात जर राहता बाहेर पडायला तर कशाला ठेवता त्याच्यामध्ये. नवीन पोझिशन तयार करा. तुम्हाला माहिती इथं जास्त आहे. आलो की सगळं इकडे 73 मध्ये हे समीकरण जुळण्यासारखं नाहीये. लगेच एक्झिट झालं पाहिजे तुम्ही याच्यानंतर. थांबायची गरजच नाही तुम्हाला मार्केटमध्ये. जास्त लॉस कशाला करून घेता. हा पण इथं जर असे 2.17 2.18 तर तुम्ही थोड्या वेळ वाट बघू शकता. इथं थोड्या वेळ युद्ध चाललंय यांचं, कोणते जास्त आहे. त्या बाजूला जास्त, त्या बाजूला आपण ट्रेड करायचं. किंवा हे जर जास्त झाले तर आपण लगेच बाहेर पडलं पाहिजे कॉल मधून. आलं जाणार. हो सर. त्या गोष्टी बारकाईने टाकायच्या. जर 2.17 आहेत सेलर रायडर, ओके, त्यांच्या ऑपरेशन मध्ये आपण कोणते साईड बघायचे? तीच साईड बघायची. 2 समोर समोर का? समोर समोर बघायची. नाहीतर मग खाली कुठपर्यंत ते बघायचं. 500 पुढे येणार, इथं येणार 450ला. 450ला बघायचं स्ट्रॉंग 94 आहेत, इकडे जास्त आहे. इथं जर जास्त झाले याच्या तुलनेमध्ये तर आणखी ते 450 पासून खाली उठतील मार्केटला 400 कडे. हा आणि जर इथं जास्त झाले 500ला, आता उद्या जर जास्त झाले तर आता उद्याची एक्सपायरी घेऊ आपण नेक्स्ट. हे समज त्याच्यात काही अडचण आहे कोणाला असं जर विचारा. प्रत्येक व्यक्तीने उत्तर द्यायचंय. समजलंय का? नसेल तर डबल बनवून सांगेल तुम्हाला. 4 वेळेस सांगेल.
सर समजा कॉल साईडला किंवा पुट साईडला हे ओपन इंटरेस्ट असे जवळपास असतील तर सपोर्ट मार्केट नाही. साईड हो 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 नाही 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 एका बाजूचे जर जवळपास असतील त्यांच्या प्राइस तर असा झोन तयार होतो का सपोर्ट किंवा रेजिस्टन्सचा? 217 आहे 218 आहे बरोबर. जवळ जवळ होते. आता स्ट्रॉंग सपोर्ट बी आहे आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स पण आहे. हो कारण ती क्रुशियल लेवल आहे 24,500 25,000 24,000 ह्याचे लेवल असतात ते क्रिटिकल लेवल असतात. म्हणजे खाली जर गेलं तर खाली जोरात जाणार मार्केट. तुटली बी जर लेवल तर खाली जोरात जाणार. मग पुढे जाऊन थांबणार ते 450 ला. पण जर नाही बहुत घेतलं मार्केट मध्ये डायरेक्ट 750 किंवा 600 मार्केट घडलं तसं आज घडलं ते मार्केट किती लागतं 700 गॅसचे मार्केट बरोबर. किती राहिलं मार्केट 500 आलं होतं आलं 500 ला. हो हो सर. मार्केट कुठे गेलं गेलं 677 ला. 250 हो पॉईंट सर. 25,000चा इथला जे असणार आहे ना त्यामुळे काय घटनेत ते निवड दिलं ना मार्केटला. पण नंतर ते कमजोर झाले पुन्हा मार्केट काय झालं तिथून खाली 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 आलं. आता उद्याची स्थिती नाही समजणार का आपल्याला आता? हे झालं का इथपर्यंत झालं क्लिअर का नाही समजलं? समजलं सर. तर तुमचा आवाज त्याच्यामध्ये ही संख्या कुठे जर असेल तर काय समजायचं खाली येणार आहे मार्केट. ही संख्या जर जास्त आलं तर वर जाणार मार्केट. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वय आहे का? हा ओआय बघायचा आपण. ओआय आय व्ही त्याच्यामुळे पीसीआर आहे पुढे. पीसीआर पण आपल्याला काढायचा आहे. पीसीआर किती असतो काय असतो किती असला पाहिजे ते पण चेक करायचं. ते सांगतो मी कसं बघायचं. ओय बरोबर आयव्ही बघायचं का? हा आय व्ही मध्ये तुम्हाला जर ऑप्शन बाय किंवा सेल करायचे तर ते पण बघावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. सर मी एकदा सेन्सिबल बघत होतो हा तर त्याच्यावर लाल आणि हिरवी पट्टी येते ना आडवी. हा तर लाल पट्टी चांगली मोठी असताना आणि हिरवी छोटी असताना ते कॉल वर जातं मार्केट. मार्केट हो वरती जात होतं. कसं काय म्हणते नाही समज. म्हणजे बेरिश असताना पट्टी मोठी असते. तसं नसतं ते तुम्हाला व्हॉल्यूम दाखवतात. व्हॉल्यूम ती लाल आणि हिरवी पट्टी आहे ती व्हॉल्यूम दाखवतात. व्हॉल्यूमचे पट्टे आहेत त्या. हे दिसतं ना व्हॉल्यूमचे आकडे हे आहेत ते. मला वाटतं सेन्सिबल मध्ये व्हॉल्यूम दाखवत असतं. पण आपलं मत होता ओ आहे हे रायटर आहे. कॉल रायटर आणि पुट रायटर यांच्यावर मार्केट असतं सगळं डिपेंड. यांनी 60,000 कोटी लावले 50,000 कोटी यांनी जवळपास 50-55,000 रुपये कोटी लावले. ते मार्केटला सहजासहजी खालीवर होऊ देणार नाहीत. ते जर खाली गेलं या लोकांचा लॉस होणार आहे ना एवढ्या लोकांचा. हे बाहेर पडतील ना पटापटा. हे लोक जर याच्यापेक्षा जास्त पॉवरफुल झाले तर हे लोक कशाला थांबतील लॉस करून घ्यायला. हे बाहेर पडतील आणि ते कुठं जाऊन बसतील 54,000 मध्ये ऍड होतील ते लोक. ते इकडे नाही जाणार आहे लोकांना. ते लोक कुठे जातील 54,000 मध्ये ऍड होतील आणि ही ह्या स्ट्राईक प्राईसला स्ट्रॉंग करतील. ते हो इथपर्यंत येतील मार्केटला. थोडाफार लॉस बुक करतील पाठीमागे येतील टेन्शन. यांच्या डोक्यात काय या मार्केटला पुढे लोटायचं यांच्या डोक्यात मार्केटला खाली लोटायचं. इथले लोक उठतील पाठीमागे जातील. सर मग आपल्या ओय बघण्यासाठी हेच बघायचं का कंटिन्यू सेन्सिबल वगैरे ते नाही बघायचं. सेन्सिबल बी चांगलं नाही. सेन्सिबल वापरू शकता. मनी कंट्रोल वापरा ते पण चांगलं आहे. पण हे सगळं ओआय मध्ये हे बघायचे आकडे. आता तुमच्या मोबाईलला जर तुम्ही बघितलं ऑप्शन चेंजला तर अशा आकडे दिसणार नाही तुम्हाला. एल मध्ये के मध्ये आकडे दिसतील तुम्हाला बरोबर. चेक करा तुम्ही ऑप्शन चेंज ओपन करा तुम्हाला एल किंवा के मध्ये दिसणार आकडे मोबाईल. तर त्याला एक गणित आहे पुढे त्याला भागिले 75 करावं लागेल तुम्हाला. त्यावेळेस हे उत्तर येईल तुमचं. 2,17,939 भागिले 75 केलं
तर त्याचं लाखामध्ये उत्तर येईल काहीतरी तुमचं 12 पॉईंट किंवा 19 पॉईंट काहीतरी जे असेल ते तेवढंच येणार. ते 1 रुपया इकडे तिकडे होणार नाही त्याच्यातला. करून बघा. मला काय म्हणायचं, जसं सेन्सिबलला व्हॉल्यूम दाखवतो, व्हॉल्यूम दाखवता काय? बोला बोला. जसं व्हॉल्यूम दाखवतो एनएससीची वापरायची. एनएससी ही एनएससीची वेबसाईट आहे ना, ही ऑथोराइज आहे. एनएससीची वेबसाईट काय आहे, संपूर्ण ठिकाणी ही पाळली जाते. शक्यतो एनएससीचं ऑप्शन आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजची तिकडून ऑथोराइज झालेली ऑप्शनची नाही. सेन्सिबलचं वेगळं आहे, मनी कंट्रोलची वेगळी आहे. भरपूर आहेत मार्केटमध्ये, 8-9 वेबसाईट आहेत. त्याच्यामुळे एनएससीच वापरायची आपण शक्यतो. आता प्रत्येक ब्रोकरची वेगळी आहे तुमचं हे, तर त्यांचं डिवायडेशन वेगळं, म्हणजे कॅल्क्युलेशन वेगळं असतात. आता तुम्ही जर तुमच्या मोबाईलला निफ्टी जर गेले समजा, तिथं ऑप्शन चेन आहे, करा बरं एक जण निफ्टीचं ऑप्शन चेन ओपन करा. निफ्टीची ऑप्शन चेन ओपन करा तुमच्या मोबाईलला. निफ्टीवर केली का? हो की आता मला सांगा 24,500 याला तुमचा ओआय किती दिसतो? वर ओआय ला क्लिक करा. वर ओआयचा ऑप्शन त्याच्यात काय दाखवतो? करोड आणि इकडे सर फूट साईडला 1.83 करोड. नाही नाही नाही, तिथं नाही. ऑप्शन चेन मध्ये नका जाऊ. तुमच्या मोबाईलवर जा, निफ्टीवर जा ना, ऑप्शन चेनला दाबा. जिथून तुम्ही कॉल पुट बाय करताना त्या ठिकाणी जायचंय आणि तिथून सांगायचं. हा हा येस तुम्ही काढले बरोबर. 2,14,00,000. ओआय किती दाखवतोय? 2.14 आहे ना, 2.14 आहे ना ते, बरोबर आहे की नाही? 2 करोड. हा 2.14 करोड. इथे किती दाखवतोय माझ्याकडे? 2.17 आहे की नाही? 2.17,939. आता एक काम करा, 2.17,939 भागिले 75 करा. 2.17,939 भागिले 75 किती आलं? 2.90 आलं. तिकडे किती दाखवते? 2.17 दाखवते, बरोबर ना? आता हे बंद असल्यामुळं आहे, म्हणजे हे आणखी तिकडं पोझिशन तुमच्या चेंज होतील. पोझिशन 2.17 आहे ना, आणखी कमी होईल. थोडा फरक पडणार आहे. नाही एक्झॅक्ट येतं ते. त्याला जर डिवाइड केलं तुम्ही 75 ने, तर बरोबर तुमचं पॉईंटचं जे उत्तर आहे ना, तिथे निघतं तुमचं पॉईंटचं उत्तर. ॲक्युरेट निघतं ते, बरोबर येणार म्हणजे येणार. तेवढंच येतं ते. आम्ही भरपूर वेळेस करून बघितले. आता एक्सपायर झालेलं आहे ते चालू. उद्या जे असतील समजा, उद्या मार्केट जे बघत असतील त्यांनी एक काम करायचे, इथला ओआय बघायचा. थोडाफार कमी जास्त होत असतो चालू मार्केटमध्ये, त्याला भागिले 75 करायचा. एनएससीच्या वेबसाईटचा ओआय भागिले 75 केलं तर तुमचं 2 पॉईंट काय जे असेल तुमचं ते येऊन जाईल. येणार म्हणजे येणारच ते. तोच महत्वाचा आहे. त्याच्यावर तुम्हाला पॉईंट करोड मध्ये समजत नाही ना किती आहेत पुढे ते आकडे. याच्यावर सगळे आकडे दिसतात तुम्हाला, हे पुढे डिटेल मध्ये दिसतात. 2.17 आणि 2.16. आता नेमकं किती आहे 16 मध्ये ते समजत नाही तुम्हाला. 16,000 आहेत का 16,900 आहेत का 16,400 आहेत ते समजत नाही मोबाईल वरती. त्याच्यासाठी एनएससीची ऑप्शन चेन वापरायची. याच्यामध्ये काय अडचण कुणाला? 2.17 दाखवते निफ्टीमध्ये. हा 2.17 बरोबर आहे. निफ्टी 2.17 आहे. 2.18 ते बरोबर. प्रमोद कसं काय बसलाय? प्रमोद समजलंय का भाऊसाहेब? प्रमोद हो समजलं. ते काहून बोलत नाही पोरग? आला नाही आज पियुष, पावसामुळे नसेल. ठीक आहे, ह्याचा डिटेल अभ्यास करायचा असेल ऑप्शन मध्ये घुसण्याऐवजी घुसण्याच्या अगोदर हे सगळं बघायचंय. आता उद्यासाठी बघायचंय. आता एक्सपायर झालं, ओके. आता पुढची एक्सपायरी कधी आहे? 2 सप्टेंबर, बरोबर? 2 सप्टेंबरला आहे. 2 सप्टेंबरला कोणता वार आहे?
मंगळवार, बरोबर का? एक्सपायरी चेंज झाली मंगळवारी. मंगळवार ना. हो. आता निफ्टीची एक्सपायरी अगोदर गुरुवारी होती, आता कधी झाली? मंगळवारी. हा, आता बघा गंमत बघा. आता मंगळवार पर्यंत कुणीही ट्रेड करायचा नाही निफ्टीमध्ये. का? कारण आज त्याचा प्रीमियम जास्त आहे. उद्या आणि परवा दोनच दिवस आहेत, शुक्रवार आणि शनिवार, आपलं शुक्रवार आणि सोमवार. मंगळवारी एक्सपायर होणार आहे. 2 दिवसामध्ये त्याला 150 रुपये खायचे, ध्यानात घ्या. कारण एक्सपायरी चेंज झाली आज, त्याच्यामुळे सांगतोय मी तुम्हाला, चुकूनही ट्रेड करायचं नाही. 2 दिवस ट्रेडिंग करू नका. माझा सल्ला आहे तुम्हाला की 2 दिवस ट्रेडिंग करू नका. मंगळवारपासून त्याची नवीन एक्सपायरी चालू होईल. आता इथं बघा, आपण दुसरी एक्सपायरी घेतली. आता वर चेक करा, 2 सप्टेंबरची घेतली. आता उद्यासाठी निफ्टीमध्ये काय घडू शकतं? 25,500. काय इथं कॉल जास्त आहे का पुट जास्त आहे मला सांगा? पुट जास्त आहे. पुट रायटर काय आहेत? 65,000. हा, मग मार्केट कुठं जाणार? कुठं जाणार? कॉल साईडला. कॉल साईडला मार्केट जाईल, म्हणजे मार्केट वर जाईल. वर जाईल, वर जाईल. कारण पुट रायटर कसे आहेत? 65,000 आहेत. इथे किती आहेत? 40,000. कालचे संपले, ते मागच्या एक्सपायरीचे संपलं. ते कालपर्यंत तिथं संपलं. आता उद्याची एक्सपायरी, उद्यासाठी प्रीमियम आहे. चेक करा तुम्ही उद्याच प्रीमियम टाकून. 144 रुपये 90 पैसे. ते 90 पैसे इथं पुढे आलेत आणि 44 पैसे, 126 रुपये त्याचा प्रीमियम वाढलेला आजचा. तर आता इथं IV 9, इकडं IV किती आहे? 10. जवळपास IV पण कशी इथं सेम आहे. सेम आहे की नाही? IV सुद्धा सेम आहे. उद्या जर मार्केट फ्लॅट ओपन झालं, फ्लॅट ओपन म्हणजे 25,500च्या माग 20 पॉईंट किंवा पुढे 20 पॉईंट, 20 ते 30 पॉईंट मध्ये जर ओपन झालं, तर उद्या दिवसभर मार्केट साईडवेज राहील. पुढे काय होईल? मार्केट दिवसभर साईडवेज राहील. कधी? जर फ्लॅट ओपन झालं तर, आणि IV ही 9 आणि 10 असली तर. IV कमी आहे, आपण कॉल ऑप्शन बाय करू शकतो. पुट ऑप्शन सुद्धा आपण बाय करू शकतो, कारण IV 15 पेक्षा कमी आहे. 15 पेक्षा जास्त असेल तर सेल करावं लागतं. म्हणजे 25, 23 जर असेल, 22, 15 आणि 22 ठीक आहे. ते देईल मी तुम्हाला, ते कसं बघायचं आपण. ते म्हणजे किती IV असलं तर काय करायचं तुम्हाला ते लिहून देईल सगळं. ठीक आहे. आता 24,500 वरून मार्केट पुढे जाणार. पुढे कुठपर्यंत जाणार ते माहिती पाहिजे आपल्याला. पुढे बघा, 500ला किती आहे तिथं? 20,000. इकडं किती येतं? 16,000. मग जवळपास किती आहे? 3-4 हजाराचा फरक आहे, जास्त काही फरक नाही. परंतु 600ला किती येतं बसले इथं? 58,000. इकडं काय आहे? 31,000. म्हणजे 500 वरून मार्केट कुठे जाऊ शकतं? 600ला जाऊ शकतं. मग पोझिशन आपण त्या हिशोबाने बनवायची. 500ला जर बुलिश सिग्नल दिसला, ब्रेकआउट दिसला, किंवा कॅन्डल एखादी चांगली क्लोज झाली, तर 550 तर फिक्सच आहे. आणि त्याच्यावर जर ब्रेक झालं तर डायरेक्ट 600ला जाणार आहे. ते सरळ सरळ दिसते नाही, त्याला चार्ट बघायची गरज नाही. आहे की नाही? हे बघत नाही कोणी. आपल्याकडे लांबून लोक येतात शिकायला, लांबून, फक्त एवढं शिकण्यासाठी. बरेचसे लोक विचारतात, आमचे जुने विद्यार्थी सर आज खूप छान प्रकारे समजलं, ठीक आहे. खूप व्यवस्थित समजलं आज. चला, आता याच्यावरून आपला पुट कॉल प्रश्न काढायचा बरं का? IV समजली, हे ऍटम सगळे समजले. याच्यावरून आपलं काय करायचं असतं? पुट कॉल रेशो, त्याला PCR म्हणतात. मी मागच्या वेळेस ग्रुपला टाकतो, आता मी टाकायचं थोडंसं बंद केलंय, ते वेळ नसला मिळत कारणानं. PCR. आता याच्यावरून आपला IV आणि PCR या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. ठीक आहे. IV आणि PCR हे आपण परवा बघू. उद्या सुट्टी राहील तुम्हाला, शक्यतो सुट्टी राहील. तसा मेसेज टाकेल मी. नाही, ड्युटीला उद्या 4 वाजता यायचं मला, 4 ते 12 रात्री. ठीक आहे. याच्यात काही अडचण असेल तर विचारा. उरलेला पुट कॉल रेशो आणि IV आपण परवा किंवा
उद्या बघण्याचा प्रयत्न करू. उद्या जर नेटवर्क असेल ना तर मी शक्यतो घेईल, नाही शक्यता कमीच आहे माझी उद्या. परवा आपण फिक्स घेऊ. उद्या नाही घेऊ सर, परवा घेऊ. ठीक आहे, परवा घेऊ आपण शनिवारी. उद्या सुट्टी तुम्हाला बस. तर हे असं अनालिसिस फक्त ऑप्शन मध्येच असतं का, इंट्राडे मध्ये नसतं का? नाही नाही, हे फक्त ऑप्शन मध्येच असतं. ज्याला ऑप्शन करायचंय, ज्याला स्टॉक ऑप्शन करायचंय, त्याने हे बघायचंच. हे बघितल्याशिवाय त्याने ऑप्शन हातच नाही लावायचा. आणि असे बाहेर किती सेलर किती इंट्राडे मध्ये नसतं का असं एवढं डिटेल? इंट्राडेला असतं, पण त्याचा अंदाज इंट्राडेला ते शेअर्स मध्ये असतं, पण ते कळत नाही तुम्हाला, ते कळून येत नाही. कसं असतं, समजा माझे टाटा मोटरचे शेअर मी अचानक विकू शकतो किंवा मी घेऊ शकतो ना. तिथं राईट केलेले नसतात, हे ऑप्शन राईट केलेले नसतात. इंट्राडे म्हणजे इक्विटीमध्ये, शेअर्समध्ये. तसं ऑप्शनला काय असतं, कॉन्ट्रॅक्ट आहे नाही, ते कॉन्ट्रॅक्ट आहे, संपणार आहे. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टमध्ये किती लोक आहेत, इकडे किती आणि इकडे किती राईट झाली, हे समजणं खूप महत्वाचं आहे. तसं शेअर्समध्ये काही नसतं. शेअर्समध्ये कुणी किती टाकू शकतं, घेऊ शकतं, कुणी विकू शकतं. पण हे कॉन्ट्रॅक्ट संपणं, आता एक दिवसासाठी कॉन्ट्रॅक्ट आहे 2 तारखेपर्यंत आहे, 2 तारखेला संपणार, 2 तारखेला नवीन पोझिशन राईट होणार याच्यामध्ये पुन्हा. त्यासाठी हे खूप महत्वाचं. याचा कालावधी जास्त असल्यामुळं कॉन्ट्रॅक्ट. हा, 3 महिने चालतं ना, 3 महिन्याची एक्सपायर असते त्याच्यामध्ये. 1 आठवड्यापासून तर 3 महिन्यापर्यंत याची एक्सपायरी असते. आलं लक्षात? हो सर. का घ्यायचंय पुढं? नको सर, उद्या घ्या. उद्या घ्या नको सर. सर, अभ्यास करतो. उद्या घ्या सर, परवा घ्या, परवा. परवा याचा अभ्यास करा. उद्या लाईव्ह मार्केट बघायचं सगळ्यांनी. उद्या ट्रेड करायचं नाही कोणीच. उद्या लाईव्ह मार्केट बघा, कोणते आकडे चेंज होतात आणि कॅन्डल कोणत्या बाजूला जाते आणि कुठं काय होते सगळं सांगायचं मला. आता दुसरी गोष्ट एक सोपी आयडिया सांगा, सोपी ध्यानात ठेवा. होमवर गेलो मी, तर होमवर, इथं होमचं बटन दिसतंय का होम? याला मी क्लिक करतो फक्त. त्याला मी क्लिक केलं, हा, होमला क्लिक केलं. चेंज झालं, चेंज झालं, ठीक आहे. हा, IPO वगैरे थांबा, अगोदर असं येत नव्हतं हे. दाखवतो मला मी इथं. एकच मिनिट. होम वरती गेल्यानंतर पहिले याचं आता बंद केलं नाही की त्यांनी, येत होतं ते पडले स्टॉक आहे, सगळे लुजर आहे ते, आणि हे घेणार आहेत आजचे. त्याच्या अगोदर इथे ना एक हे येत होत, इथं आहे ना 2 इथं हे यायचे बघा होमवर. आता जे मागच्या बॅचला होते त्यांनी अनुभवलं असेल या गोष्टी. ऍडव्हान्स आणि डिक्लाइन असं दिसतं इथं मध्ये. इथं काय येतं, इथं ऍडव्हान्स आणि डिक्लाइन असं 2 इथं येतात लिहून. निफ्टी 50 FMCG IT अल्फा सगळे सेक्टर आले इथं. त्याच्यामध्ये ना तिथे ऍडव्हान्स आणि डिक्लाइन असं 2 लिहून येतात. मोबाईलवर आलं तर बघा कोणाच्या, याच्यावर तर काय दिसत नाही. शापर सर्किट हे सोडून द्या, हे स्टॉकचं आहे.
मोस्ट ऍक्टिव्ह नाही. ओला इलेक्ट्रिकल वाढलाय बरं का. कॉन्ट्रॅक्ट IPO पण नाही आपलं. इथे ना मार्केटचा टर्नओव्हर करोडमध्ये दिलाय आता त्यांनी. करोड झालाय. हा सिम्बॉल म्हणजे तुम्हाला कंपनीचे पण कॉल पुट घेतात ना. कंपनी आहेत ना त्याच्यामध्ये 50 कंपन्या. हां तर इथं ॲडव्हान्स काय झालंय. ॲडव्हान्स आणि डिक्लाइन्स इथे लॅबमध्ये गेले म्हणे. इथं आता हे इक्विटी मधलं दाखवतंय पण ऑप्शन मध्ये पण दाखवतं बरं का. हे कॅपिटल मार्केट दाखवतंय. याच्यामध्ये ऑप्शन मार्केट जर पाहिलं डेरिव्हेटिव्ह मार्केट. ओके डेरिव्हेटिव्ह मार्केट मध्ये दाखवायला पाहिजे आपण ते अनचेंज ॲडव्हान्स डिक्लाइन्स. काही होतं इथं बघा आपण याच्यावर सांगतो तुम्हाला मी काय करायचं. ॲडव्हान्स आणि डिक्लाइन्स असं लिहिलं असतं याच्यामध्ये कॅपिटल मार्केट आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये. तर याच्यावरून तुमच्या मोबाईलला दाखवेल ते, याच्यात नाही दाखवणार पण अगोदर दाखवत होतं म्हणून सांगतो. इथं कॅपिटल मार्केटमध्ये ॲडव्हान्स किती आहे. इथं 956 कंपन्या आहेत आणि डिक्लाइन किती आहेत 2016 कंपन्या आहेत. बरोबर. ॲडव्हान्स जास्त आहेत का डिक्लाइन जास्त आहेत. डिक्लाइन जास्त आहे. डिक्लाइन जास्त म्हणजे बेरिश व्ह्यू जास्त आहे मार्केटमध्ये. पॉझिटिव्ह कंपन्या किती आहेत 916 पॉझिटिव्ह चालल्यात कंपन्या आणि निगेटिव्ह कंपन्या किती चालल्या त्याच्यामध्ये बेरिशकडं 2016. हे प्रमाण जास्त आहे म्हणून मार्केट खाली आलं. त्याच्यावरून समजतं मार्केट पुढे जाणार. तिथे निफ्टी 50 तुम्ही जर बघितलं तर इथं असतील 20 इकडे असतील 30 याचा अर्थ मार्केट खाली जाणार. इकडे जर 30-35 असतील इकडे 10 असतील 10-12 तर मार्केट वर. ॲडव्हान्स मध्ये जास्त असतील तर मार्केट वर जातं आणि डिक्लाइन मध्ये जास्त असेल तर मार्केट खाली जातं. एवढं ध्यानात ठेवा. तुम्हाला बहुतेक मोबाईलवरती दिसेल ते. याच्यात काय दिसत नाही मार्केट डाटात नाही येते. इथं होमवरती येत असतं. होमवरती येत असतं डेली रिपोर्ट्स जर सापडलं तुम्हाला मी नक्की दाखवेल ते. अगोदर होतं पण आता चेंज होतंय ना पेजेस त्यांचे. इथं दिसतंय बघा स्टॉक ट्रेडेड मार्केट स्टॅटिस्टिक ॲडव्हान्स 957 डिक्लाइन 900 इथं पण दिसतंय ते. परंतु याच्यामध्ये निफ्टीचं दिसलं पाहिजे आपल्याला. निफ्टीचं दिसतंय बँक निफ्टीचं पण दिसतंय याच्यामध्ये. इन्व्हेस्टर किती आहेत ते दिसतंय याच्यात. किती कॅपिटल 441 करोड आहे की नाही. टर्नओव्हर 5.04 ट्रिलियन डॉलर. आणि फॉरेस्टचा एका दिवसाचा असतो 7.5 ट्रिलियन डॉलर. ॲडव्हान्स डिक्लाइन ते एकदा बघा. हा इथे ते हा ते येत नाही दिसणार. मोबाईलला दिसणार कॉर्पोरेट लॅपटॉपवर दिसणार आहे ना. डेली रिपोर्ट लॅपटॉपवर दिसणार. IPO नाही आणि लिस्टिंग नाही. मार्केट टर्नओव्हर ॲडव्हान्स डिक्लाइन कुठेतरी दिसतात बरं का ते. का दिसणार ॲडव्हान्स डिक्लाइन दिसू द्या अगोदर. तुमचं करन्सी मार्केटचं आहे US डॉलर आणि त्याचं आहे सगळं. किती रुपयाला डॉलर गेलाय ते 4 करन्सी तुमच्या. JPY
USD, युरो, USD, GBP, USD 4 करन्सीला मान्यता आहे ना त्याच्यामध्ये. नंतर कमोडिटीमध्ये पण ते दिसेल तुम्हाला. कमोडिटी क्रूड ऑइलचं तुम्हाला पाहायचं असेल, क्रूड ऑइलची ऑप्शन चेन आहे. नॅचरल गॅस पाहिजे, नॅचरल गॅस, सिल्वर, गोल्ड, कॉपर सगळं आहे. असं मग तुम्हाला जर पाहिजे गोल्ड सिलेक्ट करायचं. 17 सप्टेंबर त्याची एक्सपायरी. गोल्डमध्ये बघायची इथे कॉन्ट्रॅक्ट काय झाले काय नाही. तिथे येईल तो डाटा थोड्या वेळा. याच्यात येणार नाही तो, एक्सपायर झालेत किती ऑप्शन त्याचे. कमोडिटीमध्ये जर गेलं तर कमोडिटी सेपरेट दिसतं आपल्याला. कमोडिटी मार्केट सेपरेट आहे, सेपरेट आपण बघावं लागेल तुम्हाला. गोल्डमध्ये हे प्रकार आहेत एवढे, हे सगळे हे प्रकार आहेत ते गोल्डचे, ते मिनी गोल्ड ते सगळे याच्यामध्ये कोड आहेत त्यांचे. हा फ्युचर कॉन्ट्रॅक्ट पाऊसले जोरात चालू झालं. पूर्ण ॲडव्हान्स नाही अजून, खूप आहे, खूप याच्यात शिकायला खूप. फ्युचर फंडचं घ्यायचं मला आठवण करून द्या. महत्व भाग झाला. उद्याचं बघून घेऊया. तर 15 आणि 23 मार्केट खाली राहील. माझ्यासाठी घेऊ ना आपण उद्यासाठी. बघू उद्यासाठी काय नेमकं. उद्या मार्केटचं 150 जवळपास. आता उद्या 500 वर गेलं. चला ओके, थांबू आपण सर्व या ठिकाणी. अभ्यास करा ऑप्शन चेनचा सगळ्यांनी. हा लाईव्ह मार्केटमध्ये करा. हो सर. ओके सर गुड नाईट सर. गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट. उद्या नाही होत. उद्या आता बहुतेक आता उद्या एक्सपायरी आहे ना त्याची मोठी प्रॉब्लेम येणारच. चांगलं जर मिळालं तर घ्यायचं, नाही तर नाही घ्यायचं. कारण ते मंगळवार एक्सपायरी आली ना, ते असं नकोच. हे रेषा काय ते रेषा काम करतीलच. वर गेलं त्याच्यावर जर गेलं तर बाय आपला 554 वर. हे 500 त्याच्यावर गेलं तिथपर्यंत टार्गेट 552. त्याच्यावर गेलं तर रेषने काम करायचे असतं, तिथपर्यंत जाईल ते वरती. ते मारूनच ठेवायचं.